कधी विचार केला आहे का की एखादा माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरही त्याची अनुपस्थिती वर्षानुवर्ष आपल्याला का जाणवते? वेळ पुढे सरकत असतो, ऋतू बदलत असतात, नवीन माणसं भेटत असतात, चेहऱ्यावर हसूही परत येतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा कायमच रिकामी राहते. ती जागा त्या व्यक्तीची नसते, ती जागा त्या भावनेची असते. ती त्या व्यक्तीसोबत जगताना निर्माण झाली होती. म्हणूनच काही लोकांना विसरणं कठीण नसतं. कठीण असतं त्यांच्यासोबत जगलेला स्वतःचा तो जुना मी विसरणं. कारण त्या काळात आपण वेगळे होतो, जास्त विश्वास ठेवायचो, लवकर माफ करून टाकायचो, मन मोकळं करायला घाबरत नव्हतं आपण. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला वाटायचं की प्रत्येक नातं आयुष्यभर टिकतं. पण आयुष्य हळूहळू शिकवतं की प्रत्येक भेट कायमची नसते, प्रत्येक वचन कायमस्वरूपी निभावलं नाही जात, आणि प्रत्येक "मी तुला कधीच सोडणार नाही बरं का" हे वाक्य वेळेपुढे हरवून जातं अनेकदा. मग माणूस बदलतो, त्याच्या बोलण्यात शांतता वाढते, हसण्यात आवाज कमी होतो, आणि विश्वास ठेवण्याआधी 1000 वेळा विचार केला जातो. लोक म्हणतात तू पहिल्यासारखा नाही आहेस, पण खरं म्हणजे माणूस बदलत नाही, त्याचे अनुभव त्याला नवीन व्यक्ती बनण्यास भाग पाडत असतात. वेदना खूप विचित्र गोष्ट आहे. ती सुरुवातीला रडवते, मग शांत करते, आणि शेवटी शब्दांशिवाय जगायला शिकवते. एक वेळ अशी येते जेव्हा आपण व्यक्तीला दोष देणं थांबवतो, कारण राग धरायला देखील ताकद लागत असते, आणि खूप थकलेलं मन रागही धरू शकत नाही, ते फक्त शांत होतं. मग लक्षात येतं, काही लोक आपल्याला दुखावण्यासाठी आलेले नसतात, ते आपल्याला स्वतःची किंमत समजून सांगण्यासाठी आलेले असतात. ज्याच्यासाठी आपण स्वतःला सतत बदलत राहतो, तो जर आपल्याला तसंच स्वीकारू शकत नसेल, तर कमीपणा आपल्यात नसतो. कधीकधी आपण चुकीच्या दारावर आपलं मन उभं करून येतो. सर्वात मोठी चूक कोणती आहे? आपण एखाद्याला जितकं महत्त्व देतो की आपल्याला आनंदाची चावीच आपण त्याला देऊन टाकतो. तो हसला तर आपण आनंदी, तो रुसला तर आपण दुःखी, तो जवळ तर आयुष्य सुंदर, आणि दूर तर आयुष्य निरर्थक. हे प्रेम नाही, ही स्वतःला विसरण्याची सुरुवात असते. खरं प्रेम तुम्हाला स्वतःपासून कधीच दूर नेत नाही, ते तुम्हाला स्वतःकडे परत आणतं, जिथे तुमचा स्वाभिमान जिवंत असतो, जिथे तुमचं अस्तित्व फक्त कोणाच्या उपस्थितीवर नसतं, जिथं तुमचा हत्सू कुणाच्या परवानगीची वाट पाहत नाही. म्हणून जे नातं टिकवण्यासाठी फक्त तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील, तर ते नातं नसतं, ती एक सवय असते. आणि सवयी कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलता मात्र येतात. आयुष्यात काही गोष्टी परत मिळत नाहीत. बालपण, पहिलं निरागस प्रेम, मनापासून ठेवलेला विश्वास. पण याचा अर्थ आयुष्य संपलं असा होत नाही. याचा अर्थ एवढाच होतो की आता आयुष्य तुम्हाला अधिक शहाणं बनवत आहे. एक दिवस येतो जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता की ज्याच्यासाठी तुम्ही रात्रभर रडलात, त्याच्या आठवणीमध्ये विरून जात होतात, ज्या आठवणी पाहून हलकंसं हसायचात,
कारण जेव्हा समजलेलं असतं की प्रत्येक वेदना आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, काही वेदना आपल्याला पुन्हा घडवण्यासाठी येत असतात. म्हणून आयुष्यात जिंकणारा तो नसतो ज्याच्याकडे सगळे लोक राहतात. जिंकणारा तो असतो ज्याने लोक गेल्यानंतरही स्वतःला कधी हरू दिलेलं नसतं. कारण लोक आपल्याला सोडून जातात, आठवणी हळूहळू फिक्या होतात, वेळ पुढे निघून जाते, पण एक गोष्ट कायम राहते, आपलं स्वतःसोबतचं नातं. जर ते जपलं तर जगात कोणतीही हानी तुम्हाला पूर्णपणे हरवू शकत नाही. म्हणून लोकांना धरून ठेवण्यापेक्षा स्वतःला सावरणं शिका. कारण शेवटी जगातील सर्वात मोठा आधार कोणाचा हात नसतो, तो आपल्याला स्वतःच्या मनाने स्वतःला दिलेला धीर असतो.